नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. गुजरात रिजनल कॉन्फरन्सचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. सोमनाथ स्वाभिमान पर्व कार्यक्रमालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार आहेत. भाजपनं राज्यातील राजकारण नासवून टाकलं. माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका. असदुद्दीन ओवीसी चेकाळला आहे. देशातील सर्व हिंदूंनी सजग राहण्याची गरज. भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. प्रत्येक धारावीकराला धारावीतच घर देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शरद पवार यांच्या चांगल्या व वाईट काळात जितेंद्र आव्हाड यांनी साथ दिली. खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. शिवडीत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का. माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. मुलीची उमेदवारी नाकारल्यानं नाराज होते दगडू सपकाळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार पुणेकरांशी संवाद. नॅशनल क्रश गिरिजा ओक घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत. महायुतीचा धर्म फक्त भाजपनं पाळायचा का? आमदार महेश लांडगे यांच्याकडून अजित पवारांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणतं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका. अजित पवारांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची फाईल 6 महिने थांबवली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट. महानगरपालिका प्रचाराचा आज सुपर संडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशकात. अजित पवारांची छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची अहिल्यानगरमध्ये तर ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर सभा. गुन्हेगारांना मत द्या असं महायुती म्हणत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. आदित्य आणि अमित ठाकरे बेरोजगार होतील म्हणून ठाकरे बंधू एकत्र. भाजप नेते व राज्याचे मत्स्यपालन व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. मागच्या 4 वर्षात भाजपनं मुंबईला लुटलं. ठाकरे गटाचे नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका. तर टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.